तिथून वर यायला रोड आहे पहिल्याच प्रवेशद्वारातून आणि आम्ही महादेव मंदिर न बघता ह्या तटबंदीने गेलो तिकडच्या बुरून जवळ. तिकडून असंच गोल फिरत 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 पूर्ण तिकडून आलो आणि इथं आल्यावरती परत तोफा आहेत, 4 तोफा आहेत इथं बघू शकता. चांगल्या अवस्थेत आहेत. मित्रांनो जय शिवराय. तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये म्हणजेच किल्ले कोरीगडच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ब्लॉग पहिली गोष्ट शेवटपर्यंत बघा, कसा वाटला नक्की सांगा. आणि आपण आता मी आहे कोरीगडच्या पायथ्याशी, वर दिसतो तो कोरीगड आहे. तर आता आपण जायचंय वर. चला तर मग जाऊया आता हळूहळू पुढे. आणि कोरीगड हा लोणावळ्यापासून 30 किलोमीटरवर आहे मित्रांनो. येताना टायगर पॉइंट वगैरे आहे. चला तर मग जाऊया आता वरती. चला पुढे जाऊया. तिथूनच पुढे आल्यावरती आम्ही निघालोय आता वर. थोडंसं वर येऊन पोचलो की मातीचा घसरट असा लाल मातीचा रोड लागला. आणि बघा आता पुढं काय होतंय. जोरात असं मी पडलो खाली फोनच्या नादात आणि निघालो उठून परत पुढं. मित्रांनो या किल्ल्याचा रस्ता बघायला गेलं तर पूर्ण असा मातीचा रोड आहे आणि पुढे आपल्याला थोडंसं जंगल लागेल. त्या जंगलातून आपण गेलो की वर पायऱ्यांचा मार्ग लागेल, जी दगडी पायऱ्यात सगळ्या. थोडासा ट्रेक जो आहे हा मातीतच आहे पूर्ण. पावसाळ्याच्या ह्याच्यात तर पूल घसरट असतं. चला तर जाऊया आता पटपट. आणि तो वर आल्यावरती तुम्हाला लागेल टॉवर, जो खूप मदत करतो आपल्याला रेंजसाठी. चलत जाऊया लवकर वर. मित्रांनो तुम्ही 10 मिनिटाचा ट्रेक करून पुढे आला की इथं आल्यावरती तुम्हाला एक बोर्ड दिसेल, गडाकडे जाण्याचा मार्ग. चला तर जाऊया गडाच्या मार्गाने पुढे. आता पुढे आल्यावरती थोडं तुम्हाला लागेल हा दगडी मार्ग. थोड्याशाच दगडी आहे तिथं, दोन्ही साईडनी झाडी आहे. या झाडीतून आपल्याला जायचे वर. वर दिसतोय तो किल्ला. आपण आलो 10 मिनिटाचा ट्रेक करून परत पुढं. आणि इथं आल्यावर मस्त असा झोका उंबराच्या झाडाला बांधलेला. आणि इथं पावसाळ्यात आपल्याला खायची नाश्त्याची सोय होत असणार असं वाटतंय. तर इथून अजून वर जी वाट आहे, इथून अजून अर्धा तास लागेल आपल्याला वर जायला. आता या वाटेने आपण जाऊया वर. चलो लेट्स गो. मित्रांनो तुम्ही परत आपण त्या झोक्यापाशी बसलो होतो, तिथून 5 मिनिटाच्या ट्रेकवर आपल्याला हा ॲरो दिसतो. एक रोड तिकडं चाललाय, तो बहुतेक जातो कोणत्या तरी गावाकडे. तिकडे न जाता आपल्याला वरच्या साईडने जायचं. इथे ॲरो दिलेलाच आहे. मग या ॲरोच्या दिशेने आपल्याला जायचं वर. चला तर जाऊया वर. आता इथून आपल्याला दगडी वाट लागली थोडी. ट्रेकिंगची वाट आहे पूर्ण. चला तर आता जाऊया वर ट्रेकिंगच्या वाटेने. परत तिथून पुढे त्या ॲरोपासून 2 मिनिटाच्या ट्रेकवर आला तुम्ही की आपल्याला 2 फाटे फुटतात. एक राईटला आहे ना, तर राईटने वर आला तिथे तुम्हाला दिसतं ते मंदिर आहे. कशाचं हे माहित नाही, बघूया आता आपण कशाचं मंदिर आहे. बरेच असे इथं अवशेष दिसत आहेत जुने. आणि दगड आहेत त्याच्या, म्हणजे अवशेष मंदिराचे. हा मंदिर. आणि आपल्याला परत रिटर्न जाऊन जायचंय खालच्या सरळच्या रोडने. चला जाऊया आता. मित्रांनो या जंगलातून तुम्ही आलात थोडंसं वर, आपल्याला बोर्ड बघायला भेटतो. खायची सोय. आणि या साईडला कोणा गेलं आता किल्ल्याची डागडुजी करायची चालू आहे. आणि डायरेक्ट इथून ते दगड वगैरे फोडून वर नेतात. ते बघा मधून दिसतंय येतं एक येणारं जाणारं. तर ते आता डागडुजीचं काम सुरू आहे मित्रांनो. रोपवे सारखंच आहे. तर चांगले गड किल्ले संवर्धन झालीच पाहिजे. चला तर मग आता हा बोर्ड आहे आणि इकडून पायऱ्यांचा मार्ग सुरू झाला. पायऱ्यांच्या मार्गाने जाऊ वर. तिथूनच तुम्ही वर आला की लागतो हा भारी असा पायरी मार्ग.
गणपती मंदिराच्या इथं, जिथं गुफा पण आहे. मस्त असा पायरी मार्ग आहे मित्रांनो, जो आत्ताच त्याच्यावरती डागडुजी करून त्यांनी नीट केल्यात पायऱ्या. दोन्ही साईडनी बारीक असं जंगल आहे, एकदम घंटाट पण नाही आहे, पण पायऱ्यांचा प्रवास करून आपण आलो वर इकडून ह्या साईडून, आणि इथं आल्यावरती आपल्याला दिसते ती गुफा, आणि त्याच्याच बॅक साईडला आहे ते मंदिर. गणपतीचं मित्रांनो ते मंदिर आहे. मस्त असे मंदिर आहे बघण्यासाठी, बघू शकता तुम्ही. पूर्ण पूर्वीच्या काळातली मूर्ती आहे, त्याला हार वगैरे घालतात, दररोज पूजा वगैरे करतात. आणि ह्या साईडून आपण आलो वर, इथं दिसते मस्त अशी गुप्त गुफा, नावच दिले गुप्त गुफा म्हणून. आणि ह्या गुफेत पण आपल्या जोडप्यांनी कलाकार करून दाखवले आहेत, ज्या कुठं थांबल्या पाहिजेत, जे आपलं उद्ध्वस्त करत चाललेत सह्याद्री. मस्त अशी गुफा, इथं राहण्याची पण सोय होऊ शकते. खाली दिसणारा इकडून परिसर, तोच परिसर बघून आम्ही निघालो ह्या मार्गाने, परत पायरी मार्गाने वर. ज्या जरा उद्ध्वस्त अवस्थेत अशा ह्या पायऱ्या होत्या, पण पूर्वीच्या काळीच्या पायऱ्या होत्या, ज्या आता लोकांनी तिथल्या बनवल्यात चांगल्या. चला तर जाऊया आता वर, बघूया वर काय काय आहे. मस्त असा हा किल्ला, गड. जसं तुम्ही मंदिरापासून वर येतात सगळ्या पायऱ्या खालून आपण पायरी मार्गाने की इथं मस्त असा वर अजून पायऱ्या होत्या बघितलं तर. आणि इकडं वर झाड माकड दिसलं, माकडासारखा. माकड नाही म्हणून माकड मनुष्य माकड होतं, माझा मित्र होता. समोर दिसणार काय बोललो नाही त्याला, त्यांनी फोटो वगैरे काढले. वर मस्त अशी वर. या साईडून आपल्याला जायचं होतं किल्ल्यावरती. गुफा बघायची होती आपल्याला, बघूया काय गुफा आहे का पाण्याचं टाक आहे. आणि आल्यावरती कळलं आहे ते पाण्याचं टाक, मस्त असं पाण्याचं टाक, जे पिण्यायोग्य पाणी मित्रांनो. डायरेक्ट तळ दिसतंय, हो बघ, दिसत पण नाहीये, पण तळ आहे डायरेक्ट. पाणी बघितलं आणि बघून घ्यायचं ठरवलं आम्ही. आता पाणी घेऊन आम्ही निघणार आहे. चलो ऊपर जाएंगे आम्ही. मस्त असे पाणी, जे आम्हाला आल्याला कळालं पण नाही की इथं पाणी असावं, पण मस्त असे पाणी आहे. आम्ही पाणी वगैरे भरून आता निघालोय वर. परत सगळ्या पायऱ्याच आहेत, तुम्हाला मला सांगितल्याप्रमाणे पायऱ्यांचीच वाट आहे पूर्ण. आणि इथं वर आल्यावरती थोडासा व्ह्यू पॉईंट आहे, जिथं बाकडे वगैरे बसायला. आणि इकडून परत आत गुफा दिसतीये, आणि गुफाच आहे मस्त अशी मोठीशी गुफा, बघू शकता. खूप गुफा आहे त्या किल्ल्यावरती. स्टेची मित्रांनो खतरनाक सोय होऊ शकते इथे. त्या व्ह्यू पॉईंट पासल्या गुफा वगैरे बघितल्या, आणि परत पायरी मार्गाने वर चाललो होतो. आणि वर गेल्यावरती दिसणार होता तो आपल्याला पहिला गडाचा महादरवाजा. चला आता बघूया महादरवाजा गडाचा. तर तिथून वर आलो की हाच होता तो महादरवाजा, ज्या दरवाजाचं नाव होतं गणेश दरवाजा. आणि मस्त असा मोठासा गणेश दरवाजा होता. आणि मस्त त्या पलीकडच्या साईडला दिसत होती ती गडाची तटबंदी. आणि आम्ही ती तटबंदी बघून झालो आकर्षक. मस्त अशी ह्या गडाची तटबंदी आहे. मी पडता वाचलो आणि बघितला तो दरवाजा. बघताच तर आम्हाला वाटलं की हा दरवाजा पूर्वीच्या काळातला असावा, पण नव्हता. आणि आत्ताच्या आपले जे गडकोट मोहिमेचे संवर्धन वगैरे करतात गड किल्ल्यांचे, त्यांनी हा लावला होता. आणि तिथून मी निघालो वर आल्यावरती दोन्ही साईडला दिसते ती तटबंदी, मस्त अशी मोठी तटबंदी. चला आता जाऊया ह्या तटबंदीने वर. दरवाज्यातून आपण आत आलो, या साईडला तटबंदी आहे. आता आपण तटबंदीवर चढूया आणि बघूया काय. इकडं पूर्ण पॅक केलंय, भगवा रंग. आणि ही तटबंदी मस्त अशी किल्ल्यावरची तटबंदी.
ती अजूनही चांगली आहे. कन्स्ट्रक्शन चालू आहेत मित्रांनो भरपूर संवर्धनाचे. आणि या साईडला बघू शकता चला तर जाऊया या मार्गाने वर. इथं वर आल्यावरती आपले मित्र छोटे बालमित्र भेटले आणि त्यांना आम्ही बिस्किट वगैरे देऊन आता चालले वर तटबंदी पूर्ण. आणि आता येऊन पोचले टॉपला बघू शकता मस्त पूर्ण टॉपला आले आता. आणि इथं टॉपला आल्यावरती आपल्याला सूचना फलक बघायला भेटतं. पूर्ण असा सूचना फलक आणि या साईडला कोरीगड महाराष्ट्र शासन यांच्या वतीने बोर्ड लावण्यात आलाय. आपण त्या बोर्डापासून टॉपला आलो की आम्ही महादेव मंदिरात न जाता एका साईडने गड फिरायला सुरुवात केली आणि या साईडून ह्या तटबंदीच्या इथून वर चढलो आणि किल्ला फिरायला केली सुरुवात. आता मस्त अशी पूर्ण तटबंदी, खाली दिसणारा निसर्ग. चला तर जाऊया आता तटबंदी कडेने. तटबंदीने पुढे आलो की तर तुम्हाला मी सांगितलं की काम चालू आहे आणि इथं बघायला भेटतं आपल्याला हे पोल वगैरे लावलेत. मस्त असं हे गड किल्ले संवर्धनाचं काम चालू आहे. आणि मित्रांनो बघायला गेलं या साईडला तर पावसाळ्यात आम्ही आलो गेल्या वेळी तेव्हा हे तलाव ओव्हरफ्लो होऊन इकडे धबधबा चालले होते, पण आता बघायला गेलं एक थेंब नाहीये त्याच्यात उन्हामुळे. पूर्ण गड सुकलाय बघू शकता. तटबंदीने चालता चालता कुठेतरी मनात विचार आला की पूर्वीच्या काळी सिमेंट थोडंही वापरलं जात नव्हतं, पण आत्ताच्या काळी जे संवर्धन करतात त्यांनी पूर्ण सिमेंटचा वापर करून तटबंदी बांधल्यात. कुठेतरी चुकतंय. मिनिटात आपण तटबंदीवरनं येऊन पोचलो आपल्या पहिल्या बुरुजापाशी. आणि मस्त असा इथं भगवा पडतोय बघू शकता तुम्ही. मस्त असा हा बुरुज. इकडून हा किल्ल्यावरती आपण दरवाज्यातून वर आलो की राईट साईडला आल्यावरती हा बुरुज आहे. आणि इकडून दिसणारा बघायला तर त्या साईडला दिसतोय तो टायगर पॉइंट आहे. आणि इकडे खाली लोणावळ्याची बाजू आहे पूर्ण. आणि इकडच्या साईडला आहेत ते तिकोना तुंग लोहगड वगैरे ती साईड इथं दिसणार नाही आता, पण इथं मस्त असा बुरुज बघू शकता. आणि या साईडने आता आपण पुढे जाणार आहे ह्याच मार्गाने. पूर्ण तटबंदी गोल फिरून बारकूस असं गड आहे. आणि गडावरती बघायला गेलं तर एकही झाड नाहीये आणि पूर्ण सुकलं आता पाऊस नसल्यामुळे. आणि पावसाळ्यातच मित्रांनो लोक भरपूर येतात, भरपूर असे असायचे धबधबे वगैरे असतात ते बघायसाठी लोक येतात. बुरुजावरती आल्यावरती मी झेंड्याला वंदन करायसाठी आलो वर तटबंदीच्या कडेने. आणि नंतर झेंड्याला तटबंदीला वळसा मारून झेंड्याला घातला तो मानाचा मुजरा, ज्या भगव्यामुळे आज आपला स्वराज्य निर्माण झाले राजे. तर आता आपण झेंडा वगैरे तो बुरुज बघितला आणि चाललोय तटबंदी पुढे. चला तर जाऊया तटबंदी पुढे. मित्रांनो किल्ल्यावर बघण्यासारखं म्हणजे तटबंदी, 2 बुरुज फक्त आणि मध्ये एक महादेव मंदिर आहे. तिकडच्या साईडला वाडा आहे, त्या साईडला वाडा बघूया मी तुम्हाला दाखवेलच. आणि तलाव आहे मध्ये. चला तर जाऊया आता त्या साईडला. मित्रांनो या तटबंदीने मस्त आपण त्या तटबंदीने थोडं खाली आलो. इथं आल्यावरती आपल्याला धान्य कोटर बघायला भेटते. चला तर आपण धान्य कोटर बघूया. ते पूर्ण धान्य कोटर आणि बरीचशी मोठी आहे. बरीचशी म्हणजे खूपच मोठी आहे. आणि इथून बघायला गेलं तर खाली जायला पायऱ्या वगैरे दिसत नसणार आहे आता पूर्ण अंधार असल्यामुळे. खूप अशी मोठी आतमध्ये धान्य कोटर. पूर्वीच्या काळात इथं धान्य स्टोअर केलं जायचं असं सांगण्यात येतं. मस्त अशी धान्य कोटर. चला आता नंतर पुढे जाऊया तिकडे बघूया काय. त्या धान्य कोटर पासून आपण आलो इकडं पुढं. इथं लाईनीने परत अजून 3-4 धान्य कोटर बघायला भेटतात. सेम अशी धान्य कोटर मागाच्या सारखी. आणि धान्य कोटर बऱ्याच मोठ्या होत्या मित्रांनो.
मस्त अशा धान्य कोठार जिथे भरपूर असं धान्य मावत असत. इथं राहण्याची पण सोय होऊ शकते मित्रांनो. तुम्ही जर कधी राहण्याचा प्लॅन केलाच तर इथं 50 लोक मावतील अशी ही गुफा आहे, म्हणजेच धान्य कोठार बघू शकता. आणि तीच धान्य कोठार बघून आपण जाऊया पुढच्या धान्य कोठारकडे. चला, मस्त अशी पुढची पण धान्य कोठार दिसत होती. आम्ही त्या गुफेतनं उतरलो. बाजूने होती ती तटबंदी दगडाची आणि इथं आल्यावरती आतमध्ये मला काय तर दिसलं म्हणून मी थांबलो. आणि नव्हतं काय ते होतं ते वटवाघूळ. त्या गुफेत भरपूर असे वटवाघळ होते. आणि आपण आलो पुढं की या साईडला बारकी गुफा होती. आणि इथं आपल्याला युवा पिढीची आपल्या कलाकारी दिसून येते. ती म्हणजे नावं कोरली होती, स्वतःची नावं लिहिली. आणि धान्य कोठार तिथं ती एक सेपरेट होती आणि इथं त्या दगडातून दिसते ती हे होती, जॉईंट होती. आणि मस्त अशा या 4-5 धान्य कोठार जिथे तुमची खाण्यापिण्याची सोय होऊ शकते. तुम्ही भरपूर जण आलात तरी. मस्त अशा या धान्य कोठार. पण कुठेतरी वाईट वाटतंय की या लोकांनी आपल्या भिंती आहेत त्या रंगवून ठेवल्यात. हे नाही झालं पाहिजे मित्रांनो. चला जाऊया पुढे. आपण आलो त्या गुफा वगैरे बघून आणि इथं दरड कोसळायला लागली आहे, म्हणजेच आदित्य टाकतोय वरनं दगड. आणि इथं आम्ही कॉफी करण्याची तयारी केली सगळी. आम्ही दूध पण आणलं होतं पण दूध दुर्दैवाने नासलं. तर आता पाण्याची कॉफी बनवायची चालली. चलो ब्लॅक कॉफी पियेंगे. आद्या, आम्ही आता या गुफेत थांबलो होतो, कॉफी वगैरे पेली, आता गुळवणी पिली, बाकी काय नाही. चला आता जाऊया पुढे. आणि ह्याच होतं मागाशी दाखवलेलं गुफा धान्य कोठार. आता पुढे जाऊया महादेव मंदिर, तलाव वगैरे. तटबंदीने आलो पुढं की इथं तो तलावाचा एरिया लागलाय, जिथं ती भिंत वगैरे तलावाची ओव्हरफ्लो. इकडं या साईडला इथून खाली जातं पाणी आणि खाली इकडे धबधबे तयार होतात. मग मस्त असे पावसाळ्यामध्ये. आता नाही. तटबंदी पूर्ण मजबूत आहे, अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे. तलाव बघू शकतो. तलाव एकदम थोडस आहे म्हणण्यापुरतं पाणी मध्ये. मध्ये आता मंदिर वगैरे तिकडे जायचं राहिले आपलं. जाऊयात. आम्ही तटबंदीने चालत आलो. तिथं तटबंदी संपली आणि पुढं आलोय चालत चालत. इथं आल्यावरती परत इथं एक छोटी विहिरीसारखं आहे, तलावच. आणि तिथं मंदिर घर आहे आता बारकसं. आणि या साईडला एअरफोर्स वाल्यांचं बहुतेक एअरपोर्ट आहे, बारकं प्रायव्हेट एअरपोर्ट. तिकडे ते डोंगर रांग. आणि आता चाललोय पुढच्या पुरून झाला. आणि कोरडा पडलेला अख्खा हा परिसर कोरीगडचा बघू शकता. चला जाऊया पुढे आता. पुढं आल्यावरती तटबंदीने आपल्याला दिसते इथं एक तोफ जी रचून ठेवली आहे मस्त अशा अवस्थेत. मस्त अशी मजबूत तोफ आहे मित्रांनो. या किल्ल्यावरती इथं एक तोफ आहे आणि मंदिरापाशी तोफ ठेवल्यात बाकीच्या. पलीकडच्या बुरुंजावर एक आहे. बघूया पुढे जाऊया. पासून आम्ही लगेच आलो खाली. आणि खाली आल्यावरती इथं आहे मंदिर, कोराई देवी मंदिर, कोराई माता. मस्त असे मंदिर आहे आतमध्ये. स्पेस पण खूप आहे. इथं आतमध्ये आहे कोराई देवी. मस्त असं मंदिर. मागून मंदिराकडून आलो पुढं. इथं लागतो तो वाडा. सगळे पडलेला वाडा आहे मित्रांनो. आधीच्या काळात चांगला असेल, इथं वस्ती वगैरे असावी असं वाटतंय. पूर्ण आता पडलाय वाडा, उद्ध्वस्त अवस्थेत. इथं चाललंय ते तटबंदी बांधायचं काम. तिथं ट्रॅक्टर वर आणला ना. आम्हाला प्रश्न पडला होता ट्रॅक्टर वर आणला कसा, तर नंतर आम्हाला कळलं की ट्रॅक्टरचे पार्ट्स आणून जोडलेत. समोर आहे ते महादेव मंदिर. चला जाऊया महादेव मंदिरात आणि मग खाली.
इथून वर यायला रोड आहे पहिल्याच प्रवेशद्वारातून आणि आम्ही महादेव मंदिर न बघता ह्या तटबंदीने गेलो तिकडच्या वरून जवळ. तिकडून असंच गोल फिरत 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 पूर्ण तिकडून आलो आणि इथं आल्यावरती परत तोफा आहेत, 4 तोफा आहेत इथं बघू शकता. चांगल्या अवस्थेत आहेत. आणि इकडं आहे ते महादेव मंदिर. बघूया मंदिर कसं आहे आतून. मस्त असं आहे महादेव मंदिर किल्ले कोरीगडावरचं. बस. मित्रांनो महादेव मंदिर वगैरे बघितलं आणि शेवटचा सीन होता म्हणजे तो पॉइंट होता आपल्या गड किल्ल्यावरचा. तर आता मी येऊन पोचलो गणेश दरवाजाला रिटर्न चाललोय. तर आजचा हा आपला व्लॉग किल्ले कोरीगडचा झालाय पूर्ण. कसा वाटलं नक्की सांगा. आता तर बिगिनिंग आहे आपल्या चॅनलची. असं मला माहिती आहे की परफेक्ट नाहीच आहे मी. हळूहळू आपण होऊया परफेक्ट. चला तर मग पुढचा व्लॉग लवकरच घेऊन येईल. जय शिवराय.